इतर रिजनल चित्रपट आणि मराठी चित्रपटामधला एक बेसिक फरक मला असा वाटतो की मराठी प्रेक्षक बहुसंख्येने हिंदी चित्रपटही बघतात. महाराष्ट्र जर बघून त्यातले किती लोक बघतात थिएटरला जाऊन पिक्चर. अच्छा, तिथे प्रेक्षकांचं चुकत असेल असंही मी म्हणत नाही. आता आम्ही फिल्म करतो, आता आतूर नावाची फिल्म, बेस्ट सब्जेक्ट, चांगली गोष्ट. आता आम्ही कुठे कमी पडतो, जास्तीत जास्त प्रमोशन लोकांपर्यंत. ते जर नावच पोचणार नसेल तर लोक काय येतील थिएटरला. मी ऑफिशियली नाही आता हे करू शकत कारण तो व्यावहारिक हे आहे ज्या प्लॅटफॉर्मला होणार आहे ते. पण वीर सावरकरांचं म्हणजे वीर सावरकर सिक्रेट फाईल्स असं त्याचं नाव आहे आणि 5 सीझन्स असतील त्याचे. 9-9, 10-10 एपिसोड्स प्रत्येक सीझनमध्ये असतील आणि संपूर्ण सावरकरांचं आयुष्य. आणि सिक्रेट फाईल्स आम्ही अशा याने म्हटलं की जे त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी माहीतच नाही आहेत किंवा ज्या आल्या नाहीत एवढ्या लोकांपुढे किंवा काही निवडक प्रसंग सोडले त्यांच्या आयुष्यातले तर पुढं काही माहीत नाही लोकांना, ते लोकांपर्यंत पोचावं. एक सावरकर एक राजकीय नेता, सावरकर एक द्रष्टा नेता, सावरकर एक तत्त्वज्ञानी, सावरकर एक माणूस, या सगळ्याभोवती ती सिरियल असेल. हिंदीमध्ये आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे. महाएम टीव्हीमध्ये तुमचं स्वागत. आज राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचा नवा चित्रपट आतूर या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची टीम आपल्या स्टुडिओमध्ये भेटीला आली आहे. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. सर, म्हणजे तुम्ही दिलेले चित्रपट हे खरंच आजच्या तरुण पिढीला खूप काही शिकवून जातात आणि पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन येत आहे आतूर. काय आहे नेमक्या चित्रपटाचं कथानक आणि त्याबद्दल काय? शेवटी कथेवरच येतो माणूस. काय सांगावं त्यातलं काय नाही सांगावं प्रश्नच पडतो. मी आत्तापर्यंत जे चित्रपट केलेत त्याच्यापेक्षा वेगळाच म्हणेन असं सगळेच लोक म्हणत असतील, मी पण तसंच म्हणतो. पण मी याच्यासाठी म्हणेन की मी आत्तापर्यंत जे फिल्म केले ज्याला राष्ट्रीय पुरस्कार किंवा स्टेटचे अवॉर्ड भेटले असतील त्या समाज प्रबोधन आणि थोडेसे नातेसंबंध किंवा एक सामाजिक भान असं ठेवून केलेली फिल्म आहे. ही फिल्म जी आहे ती मेडिकल सायन्सवर आहे आणि मेडिकल सायन्स आणि माझा दूरचं काही घेणं देणं नाही त्याच्यात. पण ती गोष्ट वाचल्यानंतर मलाच पटेना पहिले की हे असं होऊ शकतं की नाही. मी थोडीशी शहानिशा केल्यानंतर कळलं की नाही, हे मेडिकलमध्ये असं होतं, म्हणजे अशा नावाचे असे आजार आहेत. असं म्हटलं बापरे, फारच हॉरिबल आजार आहेत. म्हटलं याच्यावर करावी फिल्म. म्हणजे मग मी असं मला कोणी सब्जेक्ट देणार नाही आणि कोणी पैसे लावणार नाही अशा सब्जेक्टसाठी. मी स्वतःच प्रोड्यूस केली आणि ती फिल्म लालच एकच की अशी गोष्ट माझ्या नावावर लागावी म्हणून केलेली ती फिल्म आहे. खरं तर चित्रपटाचं पोस्टर जेव्हा पाहतोय त्याच्यामध्ये दिसतंय की आजूबाजूला चित्र आहेत, नायिका आहे, सर आहेत, चिन्मय आहे आणि ती चित्र दिसत आहेत, नायिका इकडे पाहते आणि एक ते सगळं एक डिपिक्ट होतंय की काहीतरी वेगळं आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? त्या पोस्टरमधून नेमकं आम्हाला जे कळतंय तेच आहे की त्या पलीकडे काहीतरी सांगायचं आहे? फिल्ममध्ये असं आहे की सर जे आहेत ते याची मिस्टरचा रोल करत आहेत आणि या फिल्ममध्ये हिला काय म्हणजे ही काय आहे त्यांना चांगलं माहिती आहे. ही बाळासाठी आतुर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नॉर्मल फिल्म आपण बघितलं आहे की बाळासाठी आतुर असणं कुठल्याही आईला कुठल्याही बाईला वाटतं की आपल्याला बाळ व्हावं, पण त्याच्या पलीकडे आहे. आई तू ते वाटणारच आहे, पण ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नवऱ्याला माहिती असतात. आता त्याला माहिती असूनसुद्धा तो म्हणतो की आता हिला त्यातनं कसं बाहेर काढू आपण या, पण ती आहे बाळासाठी आतुर. पण त्यांना माहिती आहे की ते फार मुश्किल गोष्ट आहे ती आणि ते सांगताही येत नाही. सांगलं तर काहीतरी वेगळंच निर्माण होईल म्हणून तेही करता येत नाही. तेही त्यांची आतल्या आत धडपड आहे. ही आपल्या याच्यात आहे, हिला घर सजवायचं आहे, बाळ पाहिजे, असं सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याची जी दुविधा आहे त्या कॅरेक्टरमध्ये ती ही फिल्म म्हणून ते पोस्टर तसं वाटतं. प्रत्येक आपापल्या याच्यातच दिसतात ते. हां, कोणी एक संगत वाटत नाही तिथे. सगळे कॅरेक्टर ते तसेच आहेत. प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम आणि एकाच याच्यावर आहे, ते एकाच ठिकाणी नेणारे आहेत, पण ते प्रत्येक आपापल्या परीने विचार करतात त्याच्यावर. ओके सर, मला तुमच्याकडे यायचं आहे की पुन्हा एकदा वेगळी भूमिका. तर यातील तुमच्या भूमिकेबद्दल सरांनी थोडंफार सांगितलंच आम्हाला, पण या भूमिकेमध्ये तुम्ही
तुमचं प्रत्येक वेळेस एक काहीतरी वेगळं असं साधण्याचा कायम प्रयत्न असतो. या पर्टिक्युलर भूमिकेसाठी आणि ॲज सर सेड की मेडिकल सायन्सच्या बॅकग्राऊंडने रिलेटेड आहे, तर मग त्याबद्दल जेव्हा तुमच्याकडे कथानक आलं, चित्रपट आला, तेव्हा तुमचा टेक काय होता त्याच्यावर? कथानक आलं, चित्रपट आला, त्याच्याही पेक्षा शिवाजी सरांबरोबर सिनेमा करायचा आहे हे माझं डोक्यात होतं. म्हणजे जेव्हा ऑफर आली प्रोडक्शन डिझायनरकडनं आणि हे करताना, याच्यात मी ॲक्टिंग इन ॲक्टिंग करतो आहे. जसं स्टेज ऑन स्टेज असतं की रंगभूमीवर कामही करत असतो, रंगभूमीवर रंगभूमीच प्रेझेंट करायची असते, तसं मी ॲक्टिंग इन ॲक्टिंग करतो आहे. की मी एक माझ्या लेवलला प्रेक्षकांसाठी जो काय प्रेझेंटेशन असेल ते करतोच आहे, पण मी माझ्या वास्तव जीवनात, चित्रपटातल्या वास्तव जीवनातही एक अभिनय करतो आहे, जो माझ्या बायकोसमोर मी करतो आहे, म्हणजे कुमुदिनीसमोर करतो आहे, कॅरेक्टरचं नाव. तर हे मला फार मजेशीर वाटलं की तुम्हाला पहिल्या मिनटापासनं अभिनय करायचा आहे आणि तो प्रेक्षकांसाठी अभिनय करायचा आहे. अशा दोन्ही याच्यामध्ये करायला फार मजा येते. किती चॅलेंजिंग होतं? नाही, तेच सांगतो की तुम्हाला कित्येक त्यातले सीन असे होतात की हे आपण खोटं करतो आहे आणि ते चित्रपटातल्या फ्रेममधल्या कॅरेक्टरला खरं दाखवायचं आहे आणि हे खोटं करतोय हे प्रेक्षकांसाठी हे करायचं आहे. म्हणजे नंतर रिव्हील होतं ते की अरे हा असा का वागला होता तेव्हा, किंवा हे नॅचरली सस्पेन्स ज्या वेळेला तो सीन होईल किंवा सिक्वेन्स होईल त्यानंतर लोकांपुढे येणारच आहे. पण त्याच्या आधीपर्यंत जी गंमत होती ती एक छान डोक्याला शॉट असल्यासारखा, प्रत्येकाचा विचार की अच्छा इथं आपल्याला असं असं दाखवायचं आहे, इथं आपल्याला हे दाखवायचं नाही की ही गोष्ट आपल्याला खटकलेली आहे, पण ही गोष्ट खटकली हे प्रेक्षकांना जाणवलं पाहिजे ज्या वेळेला त्यांना सगळ्या गोष्टी रिव्हील होणार आहेत. असं अतिशय काय म्हणतो आपण गुंतागुंतीच्या याच्यामधले आमचे काही सिक्वेन्सेस आहेत आणि ते करायला खूप मजा आली असं वाटतं. तुमच्याकडे यायचं आहे मॅम, पहिला चित्रपट ॲज सर सेड की शिवाजी सरांसोबत आणि योगेश सरांसोबत कसा अनुभव आहे? आणि चित्रपटातील तुमच्या पात्राबद्दल तर त्यांनी सांगितलंच, पण ते पात्र करताना तुम्हाला काय चॅलेंजेस होते आणि ते मग तो प्रवास कसा घडला? डेफिनेटली चॅलेंजेस होते, कारण की ते कॅरेक्टरच खूप चॅलेंजिंग आहे कुमुदिनीचं. आणि शिवाजी सरांबरोबर काम करत होते, योगेश सोमण, म्हणजे असे कलाकार सगळे होते, सगळे दिग्गज लोक होते. त्यांच्याबरोबर काम करताना एक कुठेतरी असतं की आपल्यामुळे कुठेतरी ह्या फिल्ममध्ये, कारण की सगळेच कलाकार चांगले होते, की कमी नको आपण पडायला. सो ते एक प्रेशर होतं की यू हॅव टू ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट. आणि कुमुदिनीबद्दल सांगितलं तर ही मातृत्वाची म्हणजे गोष्ट आहे. तिला आई व्हायचं आहे आणि आई होण्याचा तिचा प्रयत्न आणि तिचा प्रवास आतूरमध्ये दाखवला गेलेला आहे. ओके सर, मला तुमच्याकडे यायचं आहे की सध्या आपण म्हणले की सर पुन्हा एकदा वेगळ्या विषयाचा चित्रपट घेऊन येतात, पण सद्यस्थितीला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आशय चांगले आहेत, विषय चांगले आहेत, पण कुठेतरी मराठी चित्रपट हे इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेने कमी पडतात. तर तुमचं म्हणजे त्यासाठी नेमकं काय कारण असेल? एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठे कमी पडतोय? नाही, मला स्वतःला असं वाटतं की आपण ना प्रेक्षकांच्या बाजूनी थोडे हे होतं असं मला वाटतं. याला कारण इतर रिजनल चित्रपट आणि मराठी चित्रपटामधला एक बेसिक फरक मला असा वाटतो की मराठी प्रेक्षक बहुसंख्येने हिंदी चित्रपटही बघतो. म्हणजे ते खूप मोठं कारण आहे की ते ज्याला आपण एक ते मराठी स्पिरिट म्हणतो की नाही, तसं ते प्रेक्षकांच्या बाबतीत नाही आहे जे दाक्षिणात्य रिजनल चित्रपटांच्या बाबतीत ते स्पिरिट आहे की ते कदाचित हिंदी बघतील पण ते नक्की तो बघतातच त्यांच्या भाषेतला. असं एक थोडंसं असावं, कारण मला कुठेच कधीच म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासापासून बरे वाईट उडदा माझी काळे गोरे म्हणतो आपण तसे निघतातच, परंतु कंटेंट वाईज याच्या वाईज अत्यंत गंभीरपणे सिनेमा करणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या दिग्दर्शकांच्या आणि लेखकांच्या झालेल्या आहेत, कलावंतांच्या झालेल्या आहेत. थोडं होतं ते हे आहे की बॉलिवूड आपल्याला खूप जवळ आहे आणि आपण ते बघतो, असं ते थोडंसं असल्यामुळे कदाचित ते स्पिरिट जर हळूहळू तयार झालं तर आणखीन चांगलं होईल. बरं, तुम्ही आता बॉलिवूडचाच विषय काढला, तर बॉलिवूडमध्ये सध्या असं दिसून येत आहे की बॅक टू बॅक फक्त सिक्वेन्स येत आहेत चित्रपटांचे. तर लेखक दिग्दर्शकांना काही सुचत नसेल हे काही महत्त्वाचं कारण आहे की येत नाही आहे की
अजून काही कारण आहेत? कारण बॅक टू बॅक सिक्वेन्स, आता गदरचं गदर 2, बॉईज 2, OMG 2, तर बॅक टू बॅक हे सिक्वेन्स येत आहेत, तर नेमकं का म्हणजे? कारण ते चालत आहेत. हा व्यवसाय असा आहे की चाललं नाणं वाजलं की ते नाणं पुन्हा पुन्हा उडवलं जातंच. बरोबर. ते चालत आहेत म्हणून हे होतं. किंवा जे चालणार नाही आता अगदी आपण क्रिशपासून 1, 2 काय 3 जे काय असेल ते चालले म्हणून ते करत गेले, किंवा त्यांना त्या कथानकांमध्ये तशा शक्यता मिळाल्या असतील म्हणून ते केलं गेलं असेल. सो ते शेवटी पुन्हा व्यवसायावर अवलंबून आहे असं मला वाटतं. म्हणजे लेखकांची किंवा सुचणाऱ्यांची कमतरता झाली आहे म्हणून काहीतरी केलं जातं असं नाही. पैसे टाकणार तर असं म्हणत असेल की नाही हे चलता है तो इसका ही बनाओ, तो उसी का बनाया जाएगा. बरं, मला तुम्हाला दोघांना ऍक्च्युली पुढचा प्रश्न आहे की आजूबाजूची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती एकूणच बदलली की त्याचा परिणाम हा चित्रपटांवर देखील होतो. म्हणजे त्या पद्धतीने चित्रपट किंवा चित्रपटाचे कथानक किंवा त्या पद्धतीचे चित्रपट येतात, तर त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, आपल्याकडे मराठीमध्ये बाकीचं सामाजिक वगैरे आपण शक्यतो जास्तीत जास्त तेच आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. पण आपली आर्थिक बाजू फार कमकुवत आहे फिल्म मराठीमध्ये. ती या कारणच असं आहे की आपली एक तर टेरिटरी छोटी आहे. महाराष्ट्र जर बघून त्यातले किती लोक बघतात थिएटरला जाऊन पिक्चर. अच्छा, तिथे प्रेक्षकांचं चुकत असेल असंही मी म्हणत नाही. आता आम्ही फिल्म करतो, आता आतूर नावाची फिल्म, बेस्ट सब्जेक्ट, चांगली गोष्ट. आता आम्ही कुठे कमी पडतो, जास्तीत जास्त प्रमोशन लोकांपर्यंत त्याचं नावच पोचणार नसेल तर लोक काय येतील थिएटरला. तेवढं त्यातलं काहीतरी इश्यू त्या टाईपचं त्याचं मार्केटिंग आम्ही नाही केलं तर लोकांना त्याची क्युरिओसिटीच राहणार नाही ना. मग का येतील त्या थिएटरला? मग ते बघतात की चला येईल ना, टी व्हीवर लागणारच आहे, OTTवर तर बघूनच घेऊ, असे असतात काही. पण असंही नाही की आता मी डोंबिवलीत राहतो, डोंबिवली एक थिएटर लावलं म्हणजे डोंबिवली काही छोटं डोंबिवली नाही आहे. डोंबिवलीमध्ये ईस्ट वेस्ट इकडे पुलापनावा वगैरे सगळ्या तिकडे थिएटर आहेत. आता तिकडचा म्हणून डोंबिवली स्टेशनला येऊन पिक्चर बघ ना, त्याला जवळ पाहिजे असतो. तो एक प्रॉब्लेम असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण मराठी फिल्म निर्माताच थोडासा कमी पडतो आहे असं मला वाटतं. आणि आर्थिक बाजू म्हटलं की आपण असं नाही की करत नाही पिक्चर, 5 करोड 10 करोडचेही करतील, पण येतील कुठून, जमा कसे करायचे ते पैसे? हिंदीवाल्यांसाठी तर प्रॉपर पाकिस्तानपासून तर सगळ्या ठिकाणी फिल्म रिलीज होते, पूर्ण भारतभर रिलीज होते. एवढी मोठी किती राज्य भेटतात त्यांना, आपल्याला एकच राज्य भेटतं. गोव्यामध्ये तर थिएटरच मिळत नाही. थोडेफार मराठी लोक आहेत तिथे तर आपलं पण शेवटी प्रोड्युसर पैसे असेच लावणार की जेणेकरून 100 लावले तर 125 तरी यावेत, 110 तरी वापस यावेत तर करेन ना माणूस. त्यामुळे आर्थिक गणित, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण मराठी डायरेक्टर फार चांगले आहेत. कमी बजेटमध्ये कमीत कमीत ते लोक चांगले कंटेंट तरी देण्याचा प्रयत्न करतात, रिपिटेशन नसतं. मला ही एक चांगली जमेची बाजू वाटते की बाकीचे ठीक आहे, साऊथवाले करतायत, बॉलिवूडवाले करतायत किंवा फॉरेनच्या फिल्म बनतात, त्यांचं बजेट असेल पण आपल्याकडे कंटेंट चांगलं असतं. आणि जे आजची पिढी जी आहे ते बऱ्यापैकी सुशिक्षित आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न असतात की करतील. भले थिएटरमध्ये नाही गेले ते, पण ते OTTवर किंवा चॅनलला बघतील. मी तुला माझा अनुभव सांगतो. माझी 2015ला फिल्म रिलीज झाली हलाल. परवा एका कोणीतरी ती फिल्म बघितली आणि त्याने ऑलमोस्ट 4-5 पानं फेसबुकवर लिहून पाठवली त्याने की ही फिल्म का बघितली पाहिजे म्हणून. म्हटलं हा बादरने आत्ता बघितली, त्याने OTTवर बघितली आणि एवढं भरभरून लिहिलं होतं त्याने. मलाच मी फिल्म केली ही, एवढे लोक विचार करू शकतात त्याचे. पण त्यातून बरं वाटतं की चला आज नाही बघितली उद्या तर बघितली जाईल फिल्म. म्हणून त्याच्यासाठी माझा तरी प्रयत्न असेल की मी भले बजेट कमी राहू दे पण गोष्टी चांगल्या देण्याचा प्रयत्न करेन. कमीत कमी पुढे जाऊन माझ्या गावात माझ्या नावाचं फेस्टिवल तर बनवतील लोक. 20-25 फिल्म अशा असाव्यात जेणेकरून त्या समाज प्रबोधन आणि काहीतरी देव सांगू पाहणाऱ्या असाव्यात. नक्कीच. सर तुम्ही काय सांगाल? नाही, माझं बरंचसं म्हणजे शिवाजी सरांसारखंच हे आहे की आपल्याकडं बजेटरी हा येणारच. म्हणजे त्याला काय जे ते म्हणल्याप्रमाणे की निर्मात्याला जर काही त्याच्या रिटर्न्सचं त्यांचं एक गणित असतं शेवटी, पैसे टाकणारा आणि आजकाल काही खरं सांगायचं तर 5-50 लाखात होत नाही, 1.5-1 कोटीच्या वरतीच जातं अगदी मिनिमम बजेटचं जरी आपण म्हणलो तरी. आणि ही काही छोटी अमाऊंट नाही आहे. आपण काही असे फायनान्सर्स आणि असे खूप कमी जण आहेत 10-10% व्याजावरच उचलतील आणि असे करतील वगैरे, असं नाही हे होत.
माणसं आपल्या प्रेमाखातर मराठीच्या याच्यासाठी विषयाच्या प्रेमाखातर करतात, पण त्याचे रिटर्न्स आले पाहिजेत आणि ते नसतील तर मग थोडं हे होतं. पण आजकाल एक आहे, थिएटरच्या बरोबरीने आज OTT प्लॅटफॉर्मसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला एक मिनिमम विन विन सिच्युएशनला तरी तुमचा सिनेमा आणि हे येऊ शकतं आणि त्याच्यावरती होऊ शकतात असे कंटेंट नक्कीच मराठीमध्ये. मराठीमध्ये कंटेंटला इतकी श्रीमंती आहे की तिथं त्याला मरण नाही आहे. सो त्यामुळे सिनेमे बनत राहणार. असं नाही होणार की कुठंतरी एकदम थांबल्यासारखं होतं आहे किंवा हे होतं आहे. फक्त थोडं आपल्याकडे काय म्हणतो प्रोडक्शन हाऊसेस ज्याला म्हणतो ना, ती डिसिप्लिनरी हे किंवा हे ते थोडी आपल्याकडे पद्धत नाही आहे. ती जर आली, थोडं त्याला कॉर्पोरेट स्ट्रक्चर आलं, व्यावसायिक दृष्टिकोन तशा अर्थी आला तर नक्की सुधारणा होईल असं वाटतं मला. पण जर गेली अनेक वर्ष ॲक्च्युली हे म्हटलं जातं की मराठी इंडस्ट्रीकडे, मराठी चित्रपटसृष्टीकडे पैसे नाही आहेत, पैसे नाहीत. पण तरी पण तुम्ही म्हटलं तसं कुणी फक्त बोलतंय, कुणी ते प्रॅक्टिकली का करत नाही किंवा तो विचार का करत नाही? तर शिवाजी सरांनी केला की जेव्हा त्यांना असं वाटलं की या कंटेंटवर सिनेमा यायला पाहिजे आणि हा म्हणजे त्यांच्या ते म्हणतात त्याप्रमाणे की बायोडाटामध्ये या विषयाची हे आली पाहिजे, तर ते उभे राहिलेच ना. म्हणजे असं होतंच ना की कोणीतरी एकदा तो काय ट्रिगर हे होणं गरजेचं असतं आणि मग त्यावेळेला मग व्यवसाय वगैरे जरा बाजूला ठेवलं जातं की मला हे लोकांपर्यंत पोचवायचंच आहे. हा इन्स्टिंक्ट जास्त असतो. माझं म्हणणं आहे की अशा इन्स्टिंक्टना सपोर्ट करणारी सपोर्टिव्ह सिस्टीम आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे, जी होत नाही. मग ती मे बी बँका असतील, फायनान्स कंपनी, जसं सरकारकडनं एक सबसिडी किंवा या अशा पद्धतीने एक सपोर्टिव्ह सिस्टीम तयार आहे, नाही असं नाही, पण ती तशी पुरी पडत नाही असं मला वाटतं. विषय सुरूच आहे OTTचा. तर OTT प्लॅटफॉर्म्सवरती फारसे मराठी कॉन्टेंट किंवा मराठी चित्रपट किंवा वेबसिरीज फारशा दिसत नाहीत. किंवा जे चित्रपट रिलीज होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदी, तर ते हिंदी रिलीज झाल्यानंतर काही दिवसानंतर कोणत्या ना कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येतातच. पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत हे फारसं दिसत नाही. तर एक त्याबद्दल मला सांगायचं. मला असं वाटतं की आत्ता तर सुरुवात झाली आहे. 3-4 वर्ष इज नथिंग एखाद्या प्लॅटफॉर्मसाठी, OTT प्लॅटफॉर्मसाठी. सो जसजसं यायला लागेल तसे मराठी कंटेंट जसं आता केवळ मराठी सिनेमांसाठी सुद्धा आता काही OTT प्लॅटफॉर्म्स तयार होत आहेत किंवा हे होत आहे, ते लोकांपर्यंत यायला लागले की ते जास्तीत जास्त ते बघतात किती. शेवटी हा पुन्हा जसं थिएटरला जाऊन सिनेमा बघणारच आहे तसंच OTT प्लॅटफॉर्मचं आहे की ते बघितलं किती जातं, किती वेळ तिथं दिला जातो, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. जे सिरियल्सच्या TRPचं असतं तेच तसंच इथेही आहे. सो ते हळूहळू होईल असं मला वाटतं. पण तरीही माणसं, कारण आता काय झालं, माणसांची एंटरटेनमेंटची भूक खूप वाढलेली आहे. ते वेगळा वेगळा कंटेंट शोधत राहणारच. जसं आता काही टिपिकल हिंदी वेबसिरीजचा कंटाळा यायला लागलेला आहे लोकांना. आता त्या पद्धतीचा जो व्हायलन्स पहिल्या काही दिवसात मिळाला बघायला आणि ज्या पद्धतीचं ओव्हर एक्सपोजर किंवा सेक्शुअल हे त्याचा कंटाळा आला. हे काय दाखवतात, आता चला त्याच्या पलीकडे काहीतरी जाऊयात. आणि मला असं वाटतं त्याच्या पलीकडे मराठीमध्ये जास्त कंटेंट आहे की जो विषयाला धरून आहे असं मला वाटतं. बरं, सरांनी चित्रपटगृहांचाच विषय काढला तर OTTकडे बरेचसे दिग्दर्शक, मोठे मोठे दिग्दर्शक हे वळत आहेत, हे दिसून येते. म्हणजे इन्स्टेड ऑफ चित्रपटगृहामध्ये रिलीज करण्याऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर बरेच चित्रपट हे रिलीज केले जात आहेत. तर एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता? सगळ्याच नाही केले जात शक्यतो. हिंदीत जास्त फार हे दिसून हिंदीमध्ये होऊ शकतं. ते काय हिंदीमध्ये प्रॉब्लेम तिथेच येतो. तिथे कसं की हिंदीमध्ये काही नवीन जे प्रोड्युसर बनत आहेत त्यांना थारा नाही आहे कुठे. जे मोठमोठे बॅनर आहेत त्यांना आहे. त्यांचं मग चॅनलपासून ते OTTपर्यंत, थिएटरपासून तर सगळ्या ठिकाणी त्यांचं आहे. पण नवीन जे आहे तो फिरतो वेड्यासारखा. मी 31 ऑक्टोबर बनवून वेड्यासारखा फिरलो होतो आम्ही. नाही कोणी मग थिएटरवाले हातच लागू देत नाही. तर अशा वेळेस मग ते कुठे विकणार? मग ती एक जागा असते, विकून मोकळं पैसे काढून. पण तिथे मरतो शेवटी प्रोड्युसरच, कमवतो OTTवाला. प्रॉब्लेम हा आहे काय? ओके, सध्या मराठी हिंदी कोणत्याही इथे बायोपिकची लाट सुरू आहे. तर तुम्ही काही विचार केला आणि तो जर तसं काही असेल तर पुन्हा एकदा सर आणि मॅम आम्हाला त्यात दिसतील का? कोणाचा बायोपिक करावा असं काही डोक्यात? नाही असं काही अजून तरी वाटलं नाही. अजून तरी वाटलं नाही. कारण की आता आपल्या महाराजांचं एवढं झालंय ते बघूनच असं भीती वाटते की आपण असं जर केलं तर काय. म्हटलं नकोच, हातच लावून आहे. जसं आहे ते पुस्तकात तरी चांगले आहेत, ते पडद्यावर आणण्यात काही अर्थ नाही. हां, मी सजेस्ट करेन ते वाचा. तसे भरपूर बायोग्राफी लिहून ठेवलेली ती वाचली पाहिजे. आपण त्याच्यात फिल्म करणं
मला तरी अजून एक पण नाही वाटलं की याच्यावर करावे असं. मॅम मला तुम्हाला विचारायचं की सरांना तर सरांनी त्यांचं दिलं, पण बायोपिकवरती तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीचे सध्या बायोपिक येतात आणि त्याकडे कसं पाहिलं जातंय? आय थिंक जर डिरेक्टर जो बायोपिक डिरेक्ट करतोय त्यांनी जर रिअलिस्टिक राहून तसं प्रॉपर सगळं केलं, राईट फ्रॉम कॅरेक्टरायझेशन आणि सगळ्याच गोष्टी असतात, तर का नाही बायोपिक चांगलीच चालू शकते. आणि लोकांना डेफिनेटली कितीतरी बायोपिक्स अशा असतात की आपल्याला माहीत पण नाही आहेत कितीतरी लोक, आपल्याला फक्त काही फेमस पर्सनॅलिटीज माहिती आहेत नॉर्मली. सो आय एम शुअर लोकांना डेफिनेटली बघायला आवडेल जर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केली. आणि वाय बायोपिक, आय थिंक कुठचीही फिल्म आणि कुठचीही जर चांगली स्टोरी असेल आणि छान प्रेझेंट केली तर ऑडियन्सला डेफिनेटली आवडेल बघायला. सर मला सेम प्रश्न आणि त्याला जोडून की वीर सावरकर ही तुमची वेब सिरीज तुम्ही आता सुरू करता, तर नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्मवर ती ऑफिशियली रिलीज होते आणि त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. मी ऑफिशियली नाही आत्ता हे करू शकत, कारण तो व्यावहारिक हे आहे ज्या प्लॅटफॉर्मला होणार आहे ते. पण वीर सावरकरांचं म्हणजे वीर सावरकर सिक्रेट फाईल्स असं त्याचं नाव आहे. आणि 5 सीझन्स असतील त्याचे, 9-9, 10-10 एपिसोड्स प्रत्येक सीझनमध्ये असतील. आणि संपूर्ण सावरकरांचं आयुष्य आणि सिक्रेट फाईल्स आम्ही अशा याने म्हणलं की जे त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी माहीतच नाही आहेत किंवा ज्या आल्या नाहीत एवढ्या लोकांपुढे, किंवा काही निवडक प्रसंग सोडले त्यांच्या आयुष्यातले तर पुढं काही माहीत नाही लोकांना, ते लोकांपर्यंत पोचावं. एक सावरकर एक राजकीय नेता, सावरकर एक द्रष्टा नेता, सावरकर एक तत्त्वज्ञानी, सावरकर एक माणूस, या सगळ्याभोवती ती सिरियल असेल. हिंदीमध्ये आहे. ओके. जसं मॅम म्हणाल्या की बायोपिक कोणतेही जे ठराविक लोकांचेच जे फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांचीच आपल्याला दिसते आणि कुठेतरी हे पण दिसून येतं की सेम स्टोरी असते, तीच फक्त वेगवेगळ्या अँगलने रंगवून दाखवली जाते. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे ही अशी व्यक्तिमत्व एका सिनेमात किंवा 2.5 तासात होतच नसतात. सो माझ्यासाठी तर हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे की वेब सिरीज करावी किंवा हे करावं. आणि खूप सत्य त्याला, कारण ते होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं जर डॉक्युमेंटेशन आपल्याकडं आहे आणि तो घडलेला इतिहास आहे, तर त्याच्या सतत जवळ खूपच सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली आपण काही दाखवू नये असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळे मी त्याला धरून असतो बऱ्यापैकी. आनंद डोह या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या एकपात्री नाट्यप्रयोगाचा अनुभव कसा होता? माझे सद्गुरू मला असं सांगतात, जिथं मी माझी काही आध्यात्मिक साधना गेले 20 वर्ष करतो आहे, ते मला असं सांगतात की हे माझ्यासाठी नाट्यप्रयोग नाही, हा प्रेक्षकांसाठी कदाचित नाट्यप्रयोग असेल, पण माझ्या साधनेची पुढची पायरी आहे. आणि तो आनंद मला प्रत्येक प्रयोगाला मिळत राहतो. ते कुठेतरी कमी पडायला लागलं की मला प्रयोग मिळतो, मी प्रयोग करतो आणि तो आनंद पुरेपूर घेतो आणि प्रेक्षकांनाही तो मिळतो. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक म्हणून काम करताना या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणाईशी नक्कीच तुमचा जवळून संबंध आला असेल. तर आजच्या या पिढीविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे आजची पिढी कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहायला प्रेफर करते किंवा काय वाचायला प्रेफर करते, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि त्यांना तुम्हाला एक वडीलकीचा म्हणून सल्ला काय द्यावासा? आजची पिढी म्हणजे मी हे काय असतं, एक उगीच ना खोटं खोटं कौतुक केलं जातं, आजची पिढी खूपच ब्रिलियंट आहे वगैरे. नाही, सर्व पिढ्या ब्रिलियंट होतात आधीपासनं. म्हणजे गेल्या म्हणजे माझ्यापासून सगळ्यांना मी का म्हणायचं आम्ही नव्हतो, माझ्यापेक्षा माझा मुलगा खूप हुशार आहे वगैरे, हे म्हणण्याची पद्धत आहे. त्या काळात त्या कालखंडात असलेल्या रिसोर्सेसला धरून हे प्रत्येकजण हुशार असतो किंवा प्रत्येकजण ढ असतो. बरोबर. त्यामुळे आजची पिढी ही मागच्या सगळ्या पिढ्यांसारखीच आहे. त्यांना माहितीचा स्फोट झालेला आहे आणि तो माहितीचा स्फोट त्यांना सहजरित्या उपलब्ध आहे, जो इतरांना नव्हता. 60मध्ये जन्माला आलेल्या लोकांना मोबाईल नावाचं एक यंत्र मिळणार असेल तर त्यावेळेला त्यांनी त्याला वेड्यात काढलं असतं. जे तेच आज 50ला तेच मोबाईल तेच हे सगळं छान वापरत आहेत. सो अशा पद्धतीची पिढी आहे की त्यांना माहिती खूप सहजरित्या मिळते आणि ती 360 डिग्रीजमध्ये मिळते. म्हणजे त्याचे सर्व आस्पेक्ट्स त्यांना लगेच कळतात त्या माहितीचे. आणि त्यामुळे पण ते ज्ञान नाही असं माझं म्हणणं आहे. आणि
तो फरक त्यांना कळला पाहिजे असं मला वाटतं, की आपल्याला मिळणारी माहिती आणि आपल्याला मिळत असलेलं किंवा आपण प्राप्त करत असलेलं त्या माहितीतून ज्ञान हे त्यांना तो फरक कळला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं त्यांनी सगळं बघावं, सगळं वाचावं आणि ते सगळं वाचतही असतात आणि बघतही असतात. फक्त त्यांची व्यक्त होण्याच्या माध्यमं आणि व्यक्त होण्याचे त्यांचे ग्रुप्स वेगळे वेगळे असतात. म्हणजे काही जणं सोशल मीडियावर व्यक्त होत असतात, काही जणं मित्रांबरोबर व्यक्त होत असतात, काही जणं अगदी एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीबरोबर व्यक्त होत असतात. सो ते त्यांनी सतत करावं असं माझं म्हणणं आहे. व्यक्त होणं सोडू नये असं मला वाटतं. तेच सेम माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा जे माझ्या बरोबरीने आत्ता काम करत आहेत आणि हे होत आहेत त्या सगळ्यांना, या पुढच्या पिढीला माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही व्यक्त होणं सोडू नका आणि निर्भीडपणे व्यक्त व्हा. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेला प्रस्थापितांना शिव्या घालणं नव्हे, भूमिका घेणं म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेला जे कोणी असतील त्यांना शिव्या घालणं नव्हे, तर तुम्ही त्या भूमिकेशी सुद्धा तादात्म्य पाहून तुमची भूमिका मांडू शकता. सर्व विचारसरणींचा अभ्यास करून आपली विचारसरणी ठरवावी असं मला वाटतं. दुसऱ्या विचारसरणीचाही तेवढाच आदर करावा असं मला वाटतं. समोरचे ते सगळी मूर्खन मलाच एकट्याला कळतं असं कधीच भावना कुठल्याच वेळेला नसावी, पण आपल्या विचारसरणीवरती ठाम असावं आणि ते बेधडक मांडता आलं पाहिजे. आणि तिसरं, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे लवकरात लवकर करिअरच्या बाबतीत ठरवलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठीच हा 4-5 वर्षाचा प्रशिक्षणाचा कालखंड आहे असं मला वाटतं, की तुम्हाला पहिल्या दुसऱ्या वर्षीच कळलं पाहिजे अभिनय आहे का आपने बस की बात नाही आहे. मग दुसरं काहीतरी आपण यातलं सोर्स काय, मला करायचं तर हे आहेच आहे, पण मग मी दुसरं काही करू शकतो का, मला हेही करायचं आहे, मला तेही करायचं आहे, तेही थोडंसं करून बघू, जाता जाता तेही जमलं तर बघू. तर मग एक ना धड भाराभर चिंध्या करिअरच्याच होतात. तसं होऊ नये असं मला वाटतं. बरं, बेधडकपणे व्यक्त होण्याचं तुम्ही म्हणालात, तर बऱ्याचदा असं दिसून होतं की जगभरामध्ये किंवा देशभरामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे ज्या हॅपनिंग गोष्टी होत असतात, मग राजकारणातल्या असो किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या असतो, बऱ्याचदा कलाकार व्यक्त होत नाहीत. म्हणजे ते व्यक्त झाले तर त्यांचं असतं की अरे मी हे बोललो तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा होईल. पण तुम्ही म्हणाला तसं की तुम्ही बेधडकपणे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होत असतात, तर एक त्याबद्दल काय सांगा? काय सांगणं, होतो व्यक्त. म्हणजे बाकीचे असं का आहे डिफरन्स किंवा नाही तो नाही, का मी विचार दुसऱ्यांचा केला का जातो? विचार करू ना, ते असं नाही ना. मग त्यांचं त्यांचं ते स्वभाव असेल एखाद्याचा. माणसावर घरात सुद्धा व्यक्त होत नाही, नाही का. आता मध्यमवर्गीय घरामध्ये बोलत नाहीत माणसं पटापटा, किंवा आपण नाही का म्हणत बायकोचंच चालतं. तो बिचारा घरात असतो, मग तो कुठेतरी राग बाहेर गेल्यानंतर कुणावर तरी काढत असतो. ती पत्नीवर चिडला तर तो खालती जाऊन कुणाबरोबर तरी अपार्टमेंटमध्ये भांडून येऊन काहीतरी हे करतो. मी कित्येक मी तर असे पाहिले भिंतीवर बुक्क्या मारतात. ते त्यांचं व्यक्त होणं असतं. ह्या आपल्या सामाजिक याच्यामध्ये अनेकांचे ना इंटरलिंकिंग असतात. काही यांचा व्यवसाय इंटरलिंक्ड असतो, काही यांच्यामध्ये प्रसिद्धी इंटरलिंक्ड असते, काही यांना पुढच्या मिळणाऱ्या संधीसाठी इंटरलिंकिंग असतं. सो डिप्लोमॅटिकली हे केलं जातं. काही जणं बेधडक बोलणं हीच त्यांची डिप्लोमसी असते. काही जण प्रसिद्धीसाठी डिप्लोमॅटिकली बोलतात, काही जण मुद्दामूनच काहीतरी असं हे करून मग ते 3-4 दिवस सगळीकडे त्यांचा प्रसिद्धी होत राहते. तसं माणसाला एवढा विचार करायची गरज नाही पडत. नसते. एक्झॅक्टली. तो पटक्यात बोलून मोकळा काय व्हायचं हो, असा विचार करा, मग तो मग ते व्यक्त होणं होत नाही. वेगळा व्यक्त होईल. एक्झॅक्टली. जे आतनं वाटतं ते तोंडावर बोलून मोकळं झालं ना आपण, ते व्यक्त होणं ना ते फार चांगलं मी तर म्हणेन. पण फारच आपण विचार करून व्यक्त व्हायचं नाही, यार त्याला वाईट वाटेल, आपण बोलायचं का आहे खतखत आहे, मग याला काही अर्थ नाही. मग त्याला वाईट वाटेल म्हणून आपण इकडे बोलायचं नाही, आणि याच्या साईडने बोलायला गेलं तर त्याला वाईट वाटेल, असंच याला अर्थ नाही. तो स्वतःला जे वाटतं ते फटक्यात बोलून मोकळं व्हायचं. त्यात म्हणजे एक तर आपण खाली होऊन जातो त्यातनं. समाजाला काय वाटायचं वाटू दे बाबा, जे जसं वाटायचं तसं घे तू. पण ते फटक्यात व्यक्त होणं म्हणून हा फटक्यात व्यक्त होतं, नाही तर मग व्यक्तच होत नाही ते. तुमचं कसं आहे, तुम्ही व्यक्त होता की तुमचा कसा स्वभाव आहे? माझं फटक्यात बोलण्याचाच आहे. मला काही तेवढा मागचा पुढचा विचार करत बसत नाही मी. ते जेव्हा काय वाटलं तेव्हा लगेच मग तो ते जातीवर असू दे नाही तर मग कशावर का असे ना, जेव्हा मला जे पटतंय ते समोरच्याला पटत नसेल तर मला काय का पटतं मी व्यक्त होऊन मोकळं होऊन जातो. तुझं का मला तुझं पटत नाही तर त्याचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न आहे. त्यात काय घाबरायची गरज आणि कशाला बिना होतं एवढं. बरं, माझा असा एक अजून प्रश्न होता की आतापर्यंत इतकी कारकीर्द तुमची झाली, तर अशी लक्षात राहणारी कोणी दाद दिलेली लक्षात आहे का, की एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने असेल किंवा कोणत्याही निमित्ताने ती दाद कायम लक्षात राहिली आहे? मला दाद विनय आपटेंची एक आठवते.
आठवते म्हणजे फारच मी पहिला चित्रपट करत होतो वावटळ नावाचा आणि विनय आपटेंना कास्ट केलं त्याच्यामध्ये आणि सगळे बॉम्ब मारत होते की विनय आपटे म्हणजे फारच खतरनाक माणूस वाटायचा सगळ्यांना वाटतोय तेव्हा कोणी पोचतच नव्हतं उभं राहण्याची हिंमत नाही विनय आपट्यांसमोर नाटकवाले तरी आणि तो स्वतः रायटर चांगला माणूस आणि मी त्यांना घेतल्यानंतर काम झालं सगळ्या गोष्टी झाल्यात त्या माणसाने मी नवीन आहे असं काही कधीच मला हे जाणू दिलं नाही का मी मोठा ॲक्टर आहे असा त्यांचा बोलण्याचा तरीका फक्त खतरनाक वाटतो पण तो माणूस आतनं फार नारळ तसं म्हणजे आतनं फार गोड माणूस पण सगळेच घाबरायचे विनय आपट्यांना त्यांचा एक वेळेस सह्याद्रीवर इंटरव्ह्यू चालू होता आणि जस्ट आमचं पहिलं शेड्यूल संपलं होतं तर त्यांनी सह्याद्रीवर मुलाखत चालू होती त्यांची तेव्हा ते बोलले मी एक नवीन डायरेक्टर आहे म्हणे शिवाजी लोटन पाटील नावाचा त्याच्याबरोबर एक फिल्म करतो आहे आनंद सावंतची कादंबरी आहे आणि ते स्वतः ती फिल्म करणार होते पण ते शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या बरोपैकी ते आर्थिक प्रॉब्लेम झाले तर ते थांबले होते आणि मी गेलो तर त्यांना तोच रोल त्यांना जो करायचा होता तो आणि त्यांना ते भारी वाटे कोणीतरी आलं माझ्याकडे आणि ती फिल्म तेव्हा ते बोलले की मी असा डायरेक्टर बघितला मी स्वतः पण डायरेक्टर आहे मी लिहितो सगळ्या गोष्टी पण त्या माणसाला माहिती असतं की कुठून काय सुरू होणार आणि कुठे संपणार आहे हे सगळं एवढं प्रिपेअर्ड म्हणून कागदावर नसतं काय कागदावर फक्त डायलॉगच असतात बाकी सगळं पाठांतर आहे असा हुशार माणूस येतोय म्हणे आपले त्याच्यावर एक फिल्म करतोय ते मी स्वतः टी व्हीवर ऐकलं म्हटलं बापरे पहिली फिल्म आहे माझी पहिली फिल्म आहे आणि विनय आपटेसारखा माणूस जर बोलत असेल म्हटलं वा ते भारी वाटलं होतं मॅम तुमची अशी काही आठवण माझी काय माझा हा पहिला चित्रपट आहे. अदरवाईज अशी कोणती तरी लक्षात राहणारी कोणती तरी दाद की जी तुम्हाला छान वाटली असेल मी ह्याच्या आधी एक चित्रपट केला होता जो रिलीज झालेला नाही आहे आणि बऱ्याच इंटरनॅशनल आणि आपल्या इंडियन पण फेस्टिवल्समध्ये त्याला खूप छान रेकग्निशन मिळालं आणि मला माझ्या अभिनयासाठी त्या चित्रपटामध्ये स्पेशल फेस्टिवल मेन्शन अवॉर्ड मिळालं होतं दिल्लीला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये सो आय थिंक फॉर मी ॲज अन ॲक्टर ती खूप मोठी गोष्ट होती सर तुम्हाला लक्षात राहील दाद म्हणजे मला लक्षात राहील किंवा भावेल अशा ह्याच्यामधले माझे सगळे आनंद डोहोमधलेच आठवणी माझ्या स्वतःच्या खूप आहेत किंवा हे आहेत की आत्ता मी तुकाराम महाराजांच्या वारीबरोबर पुणे विद्यापीठ आणि यांच्या NSSच्या ह्याच्यातनं त्या वारीला जिथे जिथे मुक्काम आहेत तिथे प्रयोग करत होतो सो ते जेव्हा मी प्रयोग करत होतो म्हणजे पाया पडणं किंवा तुकाराम महाराजांच्या ह्याच्यातनं येऊन करणं बिरणं हे सगळं तो अनुभव मला तर झाले 350 प्रयोग झाले त्याच्यामुळं ते तर काही हेच नाही परंतु एक साधारण 87 ते 88 वर्षाचे गृहस्थ होते म्हणजे काय प्रेक्षक कसे प्रतिक्रिया देतात प्रयोग झाला आणि बाकी सगळे निघून गेले ते दारात उभे होते म्हणजे अकलूजला प्रयोग झाला होता आणि ते अकलूजच्या रंगमंदिराच्या म्हणजे प्रिमायसेसचं जे मेन गेट होतं तिथे उभे राहिलेले होते आणि मलाही का वाटलं मला माहीत नाही तर मी काय गाडीत बसलो होतो ना आम्ही जायचं हॉटेलवरती रात्री निघायचं पुढच्या नातेपुते का कुठला तरी पुढचा प्रयोग होता तिथे जायचं मला काय वाटलं मला माहीत नाही मी थांबलो आणि हे केलं आणि मीच विचारलं त्यांना तुम्ही मला भेटायला थांबला आहेत का आणि मग त्यांनी म्हणजे असं हक्काने आपण म्हणतो तसं ओढून म्हणजे मला त्या प्रतिक्रियाच त्यांच्या त्या 86 वर्षाच्या त्या आजोबांनी मला बाहेर ओढून घेतलं हे केलं मग खाली वाकून तो वारकरी पद्धतीने पायावरती नाक घासणं बिसणं असं सगळं आणि मग म्हटलो की आपण असं म्हणजे आपण एक अभिनेता म्हणून तोपर्यंत मी खूप नॉर्मल मला माहिती आहे की मी ते 1 तास 20 मिनटं काहीतरी वेगळंच असतो हे मलाही माहिती आहे म्हणजे जे मी शिकवतो त्याच्याबरोबर विरुद्ध त्या प्रयोगामध्ये असतो मी पूर्ण तो तर मी ते जेव्हा खूप नॉर्मल आपण आता जेवायला जायचं अशा मनोभूमिकेत असताना जेव्हा ते बघायला मिळालं त्यावेळेला किंवा अनुभवायला मिळालं त्यावेळेला तो स्पर्श तो हे मी काय वारकरी संप्रदाय आहे आपल्या इथला
काय ते कुठल्या किती एखाद्या गोष्टीचा विश्वास, आता ही अंधश्रद्धा आहे का, तर नाही, ही श्रद्धाच आहे, हे 100% आपल्याला कळतं. त्यानंतर त्या माणसाला योगेश सोमण योगेश सोमण यांना ते आजोबा ओळखणार सुद्धा नाही आहेत, कारण त्यांनी तुकाराम महाराजांना नमस्कार केलेला असतो किंवा तुकाराम महाराजांना, आणि ते त्यांचं माऊली म्हणणं, त्यांचं माझ्या गालावरनं हात फिरवणं, त्यांचे दोन्ही माझ्या कानाच्या पाळ्या त्यांनी ओढल्या, आणि अरे बापरे, म्हणजे ते लाड किती वेगळे, म्हणजे आईच्या नंतर अशा पद्धतीने मी इतकं मला ते भरभरून मिळालेलं आहे, आणि असं अनेक वेळा माझं झालेलं आहे. आणि ते आपल्याला एक अभिनेता म्हणून नाही तर माणूस म्हणून समृद्ध करतं असं मला वाटतं, आणि मी त्या आणि खूप श्रीमंत झालेलो आहे आनंद डोहमुळे, खरं सांगायचं. खरं तर नक्की मला हे ऐकताना तर काटा आणि इमॅजिन करत होती की मी ते काय असेल. खरंच नक्कीच. तर आपल्या गप्पा सुरूच राहतील, पण 3 नोव्हेंबरला हा चित्रपट येतोय. तुम्हाला तिघांनाही शुभेच्छा त्या चित्रपटासाठी. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 3 नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतो आहे आतूर. प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा, ही रिक्वेस्ट आहे. आतूर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये 3 नोव्हेंबरला येतोय. तुम्ही कृपया जाऊन हा चित्रपटगृहामध्येच जाऊन बघा. मातृत्वावर आहे, एक मेंटल इलनेसवर आहे, आणि खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. आय एम शुअर असा चित्रपट अशा विषयावरचा तुम्ही ह्याच्या आधी कुठेही बघितला नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. सो प्लीज प्लीज जाऊन बघा. 3 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये, तुम्ही परगावी गेला असाल तर तिथल्या चित्रपटगृहामध्ये आपल्या मित्रमंडळींबरोबर, नातेवाईकांबरोबर बघा, त्याच्या प्रतिक्रिया, त्याच्याबद्दल चर्चा करा, त्या सिनेमाबद्दल, कारण तो खरंच चर्चा करण्यासारखं कथानक आहे, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते, म्हणजे शिवाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे इतर चित्रपट आणि आतूर याच्यामध्ये मला स्वतःला वाटलेला हा फरक हा आहे की एक तशा अर्थी दिसताना ती चौकट छान व्यावसायिक चित्रपटाची दिसते. मग त्याचं सेट असेल, त्याचं टेकिंग असेल, या सगळ्या गोष्टी, आणि तरीही तो एक काहीतरी त्यांना सांगायचं आहे ते चित्रभाषेमध्ये आपल्यापर्यंत येतं, पण ते एका व्यवस्थित व्यावसायिक कथानकामध्ये येतं. सगळ्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. सगळ्यांनी, म्हणजे फक्त जे चेहरे पडद्यावर दिसणार तेच नव्हे, तर ते आमचे चेहरे दाखवणारे आमचे कॅमेरामन असतील, आमचे चेहरे दिसावेत म्हणून असणारे लाईटमन असतील, तिथपासून सगळ्यांनी अतिशय कन्व्हिन्सिंगली हा 1.5-2 तासाचा सिनेमा केलेला आहे, आणि तो तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. तुम्हाला खूप चांगला अनुभव त्याच्यातून मिळेल. धन्यवाद. तर नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 नोव्हेंबरला नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आतूर हा चित्रपट पहा, आणि तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी पाहत रहा MHA MTV. धन्यवाद.